नाही प्रदेशात येऊन त्याला नोटीस म्हणलं, त्याला मला हायकमांडकडून दिल्लीकडून कुठलीही नोटीस आलेली नाही. परंतु प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला नोटीस पाठवली नाही, का? त्यांनी ते कारण दाखवा नोटीस कारणे दाखवा नोटीस नाही आहे. सभागृहामध्ये उपस्थित कोण होते आणि कोणी काय बोललंय त्याची माहिती मागवली. मनसेने काल मारहाण केली आहे विक्रोळीमध्ये. मी त्या मारहाणीचं समर्थन करत नाही. वैचारिक लढाई लढावी, हे मारहाण करण्यामागे उद्देश वेगळा आहे. या उद्देशामागे मतांचं विभाजन होऊन राजकीय फायदा कॉर्पोरेशनमध्ये उचलायचा या सरकारचा एकूण मला वाटतं इरादा आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल ऑफर दिली, मात्र त्यांना आता गरज भासते का ठाकरेंची आगामी निवडणुकीसाठी? नाही, ते गंमतीमध्ये केलेलं वक्तव्य आहे, त्याला काही फारसं गांभीर्याने कोणी घेण्याची गरज नाही. ते त्या कालच्या त्या निरोप समारंभामध्ये केलेलं जे भाषण होतं ते एक गंमत म्हणून केलेलं भाषण आहे. शिंदेची देहबोली फार अस्वस्थ होती काल फोटो सेशनच्या वेळेस, पण ते दिसलं. आणि एकीकडे ऑफर, दुसरीकडे फोटो सेशन, हा योगायोग नाही, असं आहे की सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाराच्या हातात तुतारी पण आहे आणि ते 2 कासरे पण आहेत. कोणाची तुतारी म्हणतात? आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे लाला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलेला, ते सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल. कासरे सध्या मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहेत, आमच्या हातात कसे असू शकतील? जे कासरे आहेत बैलगाडीचे, पण त्या बैलगाडीचे कोणी बैल झाले का हे मी म्हणू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.